हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली, तुमचं वृषालीज आर्ट अँड व्लॉगमध्ये मनापासून स्वागत। प्रचंड वारा, प्रचंड गर्दी, पाऊस। अनपेक्षित गोष्टी सुंदर असतात असं म्हणतात, तेच आज आमच्या बाबतीत झालेलं आहे। कारण आज अनप्लॅन ट्रिप झाली आमची यादव साहेब आणि ताईंबरोबर। आंबोलीच्या निसर्गात धबधब्यात आम्ही मजा केली आणि आमच्याबरोबरच वीराने सुद्धा मजा केली आहे। तिला पाणी बघून खूप मजा वाटत होती, ती पण खुश झाली। थँक्यू। हॅलो, काय करताय सगळे? तर आज आम्ही अनप्लॅन ट्रिप केली। खरंच काहीही ठरलेलं नव्हतं की असं फिरायला जायचं वगैरे। सडनली फोन आला की आपण जाऊया का? तर आम्ही रिकामे होतो, म्हटलं चला जाऊया आणि खरंच मजा आली। आज जाऊन छान वाटलं। तुम्ही सुद्धा अशी कधी अनप्लॅन ट्रिप केली आहे का? इम्प्रोम्प्टू अचानक तुम्ही गेलाय का कधी कुठे फिरायला? आणि गेला असाल तर कुठे गेलाय? आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं काही अडचण वगैरे आली का? कारण प्लॅनिंग नसल्यामुळे किंवा काही गोष्टीची म्हणजे नियोजन न केल्यामुळे तिथे गेल्यावर तुम्हाला काही अडचणी आल्या का? असं काही झालंय का? का ती ट्रिप तुम्ही फुल एन्जॉय केली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आजची ट्रिप आमची खूप छान झाली। खूप सारे फोटो काढले, खूप सारे व्हिडिओज काढले। पाऊसात आम्ही गेल्यापासून पाऊस पडायला चालू झाला। ॲक्च्युली तोपर्यंत पाऊस तसा कमी होता, पण एक वेगळा आनंद घेतला
आणि तुम्हाला तो शेअर करायला मिळणार आहे, तुमच्याशी शेअर करायला मिळणार आहे या व्हिडिओच्या रूपातून. तर इथून पुढे जे ते व्हिडिओ तुम्ही बघा, फोटोज बघा आणि तुम्ही सुद्धा एक असं डोळे मिटून शांतपैकी की नाही इमॅजिन करा आणि तिथे पोचलाय असं तुम्ही इमॅजिन करा. खूप छान वाटलं. थँक्यू त्यासाठी ताई आणि साहेबांना. आणि त्याच्यानंतर मसाले भात केला होता आल्यावर, तर त्याची रेसिपी पुढे जोडलेलीच आहे. तो मसाले भात पण बघून घ्या. आणि तुम्ही असं खरंच कधी कुठे गेलाय का, नसाल गेला तर नक्की जाऊन बघा, एकदा ट्राय करून बघा की प्लॅनिंग न करता कुठेतरी बाहेर फिरायला जाणं किंवा असं निसर्गाच्या सानिध्यात जाणं तुम्ही एन्जॉय कराल नक्कीच. तर ॲक्च्युली काय झालं होतं, मेन जो आंबोलीचा मुख्य धबधबा आहे तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 5 वाजून गेले होते किंवा 5 वाजले होते. आणि शनिवार रविवारचा साधारण तो धबधबा 5 वाजता बंद करतात. म्हणजे जे कोणी वरती पर्यटक चढलेले असतात भिजायला, तर त्यांना अक्षरशः हाकललं जातं, कारण कोणी तिथनं खाली यायला तयार नसतं, कारण भिजत असतात सगळेजण, आनंद घेत असतात. त्यामुळे सगळे काठी घेऊन अक्षरशः तिथनं चला चला शिट्ट्या वाजवून जे कोणी पोलीस किंवा तिथे होते ते बाहेर काढायचे. त्यामुळं फक्त आम्हाला ते पुढे पाण्यातनं जिना तो पायऱ्या चढून आम्ही फक्त वरती गेलो आणि तेवढेच काहीतरी 2-3 फोटो काढले, व्हिडिओ घेतले तेवढेच. त्यामुळे जास्ती तिथे भिजलो नाही. पण बाकी तो छोटा धबधबा होता, तिथे कोणी गर्दी नव्हती, फक्त आम्हीच होतो. असे आम्ही मागच्या वेळी जेव्हा आम्ही गेले होते, म्हणजे 5 वर्षा पाठीमागे जेव्हा मी गेले होते तेव्हा पण आम्ही असा छोटासा धबधबा शोधून काढला होता आणि मग तिथे आम्ही भिजलो होतो. त्याचप्रमाणे आता केलं होतं. पहिल्यांदा गेलो होतो तो होता कावळेसाद पॉईंट, जिथे प्रचंड धुकं होतं, पुढचं काहीही दिसत नव्हतं. आणि नंतर आंबोलीला गेलो होतो आणि अर्थातच उकडलेलं कणीस, चहा आणि वडापाव आणि भजी हे जे काही मेनू असतात त्याचा आस्वाद घेतला मस्तपैकी आणि मजा केली. तेलामध्ये मोहरी घातली, त्याच्यानंतर कांदा, कोबी, ढबू मिरची सगळं मिक्स करून घेतलं, भाजून घेतलं चांगलं. मग हिंग, हळद, आलं लसूण पेस्ट आणि तांदूळ परतून घेतले. जेवढं तांदूळ तेवढ्या डबल पाणी घातलं आणि मग कुकरला शिट्ट्या काढून असा मसाले भात करून घेतला. भेटूया उद्या, बघू काय काय होतंय ते. तर आजची ही ट्रिप मी एन्जॉय केली, तशीच तुम्ही पण एन्जॉय करा. बाय.